लसूणला आपटून आपटून तर माझ्या हाताची वाट लागलीच होती, पण राहिलं काम आहे ना ह्या खोबऱ्यानं करून घेतलं. तर खोबरं पण भरपूर किसलं होतं आज. कशासाठी सांगते. तर इथं ना सकाळी तयार वगैरे झाले, आवरून घेतलं सगळं. सकाळची काम आणि दुपारच्या वेळेला आम्ही निवांत लागलो इथं मिरची मसाला बनवण्यासाठी. तर आज बनवायचं आहे, सगळी तयारी झालेली आहे. मिरच्याचे देठ काढून झाले आणि कांदा सुकून झालेला आहे. तर हे बाकीचे कामं राहिलेली मी करत होते. तर बापरे बाप! हे एवढा वेळ लागला ना मला हे खोबरं किसून घ्यायला. आणि लसूणमध्ये पीठ आणि जे मोठं मीठ असतं ना तर ते टाकलं होतं. ते तेल लावून पहिलं तर सुकून घेतला लसूण आणि नंतर त्याला टाकून आपटून आपटून छान निवडून घेतला. लसूण लवकर झालं माझं, 15 मिनिटात 1 किलो लसूण सोलून घेतला मी. इथं आम्ही मस्त मसाला भाजून घेतलेला आहे. आता मिरच्या पण छान सुकलेल्या आहेत. तर हे सगळ्या मिरच्या पिशवीमध्ये भरते आणि गिरणीमध्ये नेऊन ठेवते, म्हणजे आई जातील. आता हे सगळं मला गिरणीमध्ये नेऊन ठेवायचं आहे. छान मसाला इथं भाजून झालेला आहे. तेल पण कडून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये टाकण्यासाठी. गॅस शेगडी खाली घेतली होती मी, कारण की ना आईला बसूनच येतं जमतं, कारण बराच वेळ जातो मसाला भाजण्यासाठी आणि तेवढ्या वेळ त्यांना काही उभं राहायलाच जमत नाही. त्यामुळं आम्ही कधी पण आहे ना मसाला बनवताना गॅस शेगडी खालीच घेत असतो. इथं आई थांबलेली आहे गिरणीमध्ये. इथं मस्त मिरची कुटल्या जाते आणि आधी दिशेनं आमची आहे, त्यामुळे बराच वेळ लागणार. तोपर्यंत माझा तिथं स्वयंपाक करून घेतला मी. एवढं कंटाळा आलेला होता मला सध्या. तर आजचा पूर्ण दिवस आहे ना, म्हणजे आम्हाला 4 घंटे लागले ते सगळी तयारी वगैरे करायला. आता स्वयंपाक होईपर्यंत झालेली आहे बघा. मिरची कुटून घेऊन आले. इथं बघा ही वर्षभराची तयारी आहे आमची, म्हणजे वर्षभर आम्हाला मिरची पावडरचं काही टेन्शन नाही. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.